साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. तसेच राहुल ददानिया साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. राहुल भाऊ आपली देखील उपस्थिती महत्वाची. आपण देखील उपस्थिती दाखवा. आपला देखील शुभ सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. राहुलजी ददानिया यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दादा प्लीज आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. राहुलजी ददानिया यांचा देखील शुभ सन्मान जो मात्र करण्यात येतो. मॅच आता ब्लॉकबस्टर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यंदाचा हंगाम ज्या खेळाडूने गाजवला असा मुस्तकीम कुंगले अप्पू बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बनसोडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण संजयजी जाधव साहेबांचं यथोचित सन्मान करणार आहोत. एक असा खेळाडू ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेटमध्ये ज्या ज्यावेळी गोरसाई संघ इन ऍक्शन मध्ये असतो त्या संघाविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. मुस्तकीम कुंगले राया गावचा सितारा टिटवाळा परिसरामधील अप्पू कुंगले बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल आय थिंक जीत आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती पहिलाच बॉल पाहायला मिळतोय जो मात्र डॉट बॉल. धन्यवाद. आणि पहिल्या चेंडूवर आपण बघतोय जीत भोईरला बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय अप्पू गोलंदाज. आणि नक्कीच जीत भोईरचा हा विकेट संघाला कुठेतरी महागात पडू शकतो. VNCC संघ सलामीवीर आला होता आणि सलामीवीर नक्कीच जीत भोईर पहिल्या चेंडूवर लेग बुपर विकेट होतोय. फलंदाज लागला पहिला झटका. राहुलजी राणा हस्ते शंभू कळके साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. राहुल यांच्या शुभ हस्ते आपण शंभू कळके साहेबांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि आपण इथे बघतोय पहिल्या चेंडूवर काय गोलंदाजी केलीये. पहिल्या चेंडूवर त्रिफळाचित केलेला आपण बघतोय. नक्कीच जीत भोईर सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर माघारी परतवणं नक्कीच कुठेतरी डमी संघाला नक्कीच इथे कुठेतरी ताकद देणारं ठरेल. पुष्कर शिवांश आणि यावेळेस आपण बघतोय उचलून धरलाय फटका. तू एक विकेट घेतो, मी पुढच्या चेंडूवर आक्रमण करतोय. नवीन फलंदाज येतोय स्ट्रेट द ग्राउंड आपण बघतोय. देतोय सीमा रेषा पार षटकार. आणि यावेळेस आपण बघतोय चेंडूने टप्पा घेतल्यानंतर उसळी घेतली जाते आणि नक्कीच चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. नक्कीच पहिल्या चेंडूवर जीत भोईरचा विकेट घेतला होता परंतु त्याच्यानंतर तेजसने एक चांगला षटकार घेतलेला आपण बघितला. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजाचा कमबॅक आपण बघितलाय. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना वन बाउंड चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत.
आणि नक्कीच आपण इथे बघतोय ज्या अप्पू या गोलंदाजाने या हंगामात मोठी कामगिरी केली आहे त्या अप्पूवर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी मोठं आक्रमण करतोय तो तेजस आपण बघतोय. नक्कीच आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय आणि एक चौकार एक षटकार डोकला आपण नक्कीच बघितलं. आता 5वा चेंडू होता आणि नक्कीच 5व्या चेंडूवर हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू नक्कीच आपण बघतोय सुंदर रनिंग बिटवीन केली आणि नक्कीच 2 धावा पूर्ण केले जात आहेत. धावसंख्येला 2 ने जाऊन आकार मिळतो आणि धावसंख्या जाऊन होती ती 5 चेंडू 12 धावा. खूपच सुंदर अशी आक्रमक सुरुवात. नक्कीच महत्वाचा फलंदाज जीत भोईर पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर तेजस आलाय आणि तेजसने नक्कीच इथे आपण बघतोय चांगली कामगिरी पहिल्या 4 चेंडूवर केलेली आपण बघतोय. 4 चेंडू आणि 12 वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय आणि नक्कीच संघाचा पहिला अपूचा षटकातील शेवटचा चेंडू आपण बघतोय आणि या वेळेचा टप्पा पडल्यानंतर काहीसा आत आलेला चेंडू आणि नक्कीच पाठीमागे जाताना नक्कीच 1 धाव पूर्ण केली जाते आणि धावसंख्येला 1 ने आकार मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. 1 षटक पूर्ण 13 धावा. नक्कीच 2 मातब्बर संघ आपण बघतोय. आज हा ओपन पोल मधील फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आपण बघतोय. VSCC नितलास वर्सेस पुष्कर शिवांश 11. 2 संघ मातब्बर 2 संघ आणि या 2 मातब्बर संघांमध्ये चालू असलेला हा सामना भीमटोला अंबरनाथ आयोजित भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4 आणि या पर्व 4 मधील दिवस 3रा अखेरचा दिवस आणि अखेरच्या दिवसामध्ये आपल्याला ओपन मधील हे 8 संघ खेळताना बघायला मिळाले. नक्कीच गणेश 11 प्रथम फेरीतून नक्कीच 2 सामने जिंकून नक्कीच आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळण्यासाठी नक्कीच तयार आणि स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यासाठी कोण सज्ज होईल आपल्याला नक्कीच या 2 सामन्यानंतर बघायला मिळणार आहे. बघतोय आपण चालू असलेला सामना पुष्कर शिवांश 11 वर्सेस VSCC. समीरचा पहिला चेंडू आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय ऑफ साइडला मारलेला हा चेंडू आणि नक्कीच 1 धाव केली जाते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन उपस्थिती 14 धावा. 1 चेंडू 14 धावा. यावेळेस बघतोय आपण स्विच इट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा चेंडूचा कोणता संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथे सांगता होती. नक्कीच सुंदर असे कमबॅक करून दिले आपल्या इथे गोलंदाजाने. आपण बघतोय समीर या गोलंदाजाने 2 चेंडूमध्ये अवघी 1च धाव इथे बघतोय. सोन्याचा बॅटच्या चेंडूचा कोणताही संपर्क होत नाही. सोन्याचा फॉर्म नक्की शोधून आणावा लागेल. कुठे गेलाय तो. नक्कीच आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय. बॅटचा चेंडूचा कोणताही संपर्क नाही. नक्कीच तेजसने आतापर्यंत आपण बघतोय 6 चेंडू खेळलेत आणि नक्कीच 14 धावा केल्या. तर सुंदररित्या दोन्ही फलंदाजांची फलंदाजी आपल्याला मैदानामध्ये बघायची आहे आणि चांगली गोलंदाजीचा नमुना सुद्धा आपल्याला इथे दाखवतोय. समीर यावेळेस बॅटची चांगला संपर्क होतोय. बघतोय अंतर पार करता येतंय का नाही. नाही नाही आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विजय पवार या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज होतोय झेलबाद. शकता काय फटका खेळला होता परंतु त्यामध्ये नक्कीच ताकद थोडी कमी पडली आणि चेंडू नक्की कोणत्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय तर विजय पवार. नक्कीच आपण तिथे बघतोय त्या क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू सुटणं म्हणजे नक्कीच काहीतरी अपरिचित आणि असंच होतं आणि नक्कीच दरवेळेस तो चेंडू हातात पकडतो असाच तो क्षेत्ररक्षक विजय पवारला आपण त्या रिझन मध्ये बघतोय आणि नक्कीच इथे नवीन फलंदाज येतोय आपण बघतोय अनिकेतला.
नवीन फलंदाज उसाटण्याचा फलंदाज अनिकेतला आपण मैदानामध्ये बघतोय. पहिला चेंडू स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी प्रयत्न पोचतोय. चेंडू जाऊन विचारतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आतापर्यंत अतिशय उत्तम अशी गोलंदाजी करताना आपण बघितलं. अवघी एक धाव खर्च केली आणि नक्कीच एक विकेट सुद्धा घेतलेलं आहे समीर या गोलंदाजाने. खडे गोलिवली या गावचा खेळाडू आपण बघतोय. अवघ्या एका धावाचं षटक टाकलंय. नक्कीच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं समीरने. आणि नक्कीच आपण बघतोय सर्व खेळाडू टाळ्या वाजून त्या खेळाडूचं कौतुक करतायत. अवघी एक धाव आणि एक विकेट आपण बघतोय ज्या तेजस मात्रे समोर. नक्कीच त्या तेजसला या षटकातील अवघा एकच चेंडू खेळायला मिळाला होता. नक्कीच त्याने त्या पहिल्या चेंडूवर एकच धाव घेतली होती. त्यानंतर आपण एकही कोणती धाव घेता आलेली नाही. आणि नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 14 धावा झाल्यात आणि 2 गडी बाद झालेले आहेत. मॅन फ्रॉम वाडेघर कपिल पाटील आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू घेऊन येत आहे. वैयक्तिक पहिला चेंडू आणि नक्कीच षटकासाठी व संघासाठी तिसरं षटक घेऊन येताना आपण बघतोय. नक्कीच त्यांच्या समोर तेजस असतील. तेजसने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आणि 6 चेंडू 14 धावांची वैयक्तिक खेळी केली आहे. परंतु त्यांना मागच्या षटकामध्ये एकच चेंडू खेळायला मिळाला होता आणि त्यावर अवघी एक धाव घेता आली होती. त्यानंतर त्यांना स्ट्राईक मिळाली होती. या तिसऱ्या षटकाची सुरुवात नक्कीच त्यांच्या फलंदाजीने होईल. परंतु त्यांच्या समोर सुद्धा मॅन फ्रॉम वाडेघर कपिल. यावेळेस बघतोय आपण चांगला फटका खेळलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मागे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. पण बघतोय तिसरा षटक मार्ग असतोय आणि संघाची धावसंख्या झाली 18 आणि या 18च्या 18 धावा एकट्या तेजस मात्रे यांनीच कमावलेल्या आपण बघतोय. 7 चेंडूंचा आतापर्यंत यांनी सामना केलाय आणि नक्कीच 18 धावा केलेल्या आपण बघतोय. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन कपिल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा समोर तेजस. यावेळेस थोडा लोक उलटाचा चेंडू. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय की काय नाही, थांबवलं जातंय. सुंदर असं क्षेत्ररक्षण विजय यांच्याकडून आपल्याला बघायला मिळत आहे. चेंडूची पैकी केली जाईल तोपर्यंत अवघी एक धाव आणि धाव संख्येमध्ये 1 ने वाढ आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 2.2 षटकांमध्ये 19 धावा. यावेळेस तिसरा चेंडू आणि आपण इथे बघतो अपील केली जाते. पंच अपील फेटाळतायत पाहावं लागेल. इथे डॉट बॉल. यावेळेस आपण बघतोय अनिकेत फलंदाजी इंडवर. यावेळेस रिव्हरचा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची संपर्क चांगला बघतोय आपण. चेंडू 1 बाउन जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी दणदणीत खणखणीत चौकार. अतिशय सुंदर फलंदाजीचा नमुना इथे दाखवलेला आपल्याला बघतोय. उसाटणे गावचा खेळाडू यावेळेस पुन्हा एकदा तशाच दिशेला खेळतोय. परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक तेरा तो एक मेरा. एक तू जर मी चौकार मारतो तर फलंदाजाला अनेक संधी असते, पण गोलंदाजाला एकच संधी असते आणि ते गोलंदाजांनी संधी साधले. फलंदाजाला परतवून लावले. पुन्हा एकदा माघारी फलंदाज होतोय अनिकेत. बाद.
नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सुधीर पाटील आपण बघतोय. खूप सुंदर अशी फलंदाजी एका बाजूला करतोय तेजस, परंतु दुसऱ्या बाजूने साथ मिळत नाहीये. नक्कीच अनिकेतने एक चौकार लगावला, परंतु त्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाने आतापर्यंत एकही धाव काढलेली नाहीये. नक्कीच आपण बघतोय तेजसने आतापर्यंत 23 धावांमधील नक्कीच 19 धावा त्याच्या एकट्याच्या आहेत आणि एक चौकार अनिकेतच्या बॅट मधून निघाला होता. आणि नक्कीच षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आपण बघतोय कपिल पाटील यांना. या वेळेस थोडीशी दिशा भरकटते. टप्पा पडल्यानंतर थोडासा आत आला होता, परंतु नक्कीच खूप बाहेर असलेला हा चेंडू अतिरिक्त धाव दर्शवतोय आणि नक्कीच धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते आपण बघतोय 24 या धावसंख्येवर. या वेळेस पुन्हा एकदा टप्पा पडलाय आणि नक्कीच पंच इशारा करतायत डॉट बॉल. चांगला चेंडू टाकला आपण बघितलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळाला होता. ड्रिंक्स ब्रेक असेल नक्कीच आपण बघतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. दरम्यान आपण थोडस तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे गुन्हा. ला अंबरनाथ आयोजित भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4 आपण बघतोय. खूप सुंदर आयोजन आणि आपण बघतोय ह्या 3 षटकांनंतर नक्कीच ड्रिंक्स ब्रेक होतो आणि नक्कीच आपण इथे बघतोय टाटाचा हा ज्यूस आपल्या मैदानामध्ये पोहोचवला जातोय. कधी पाणी कधी ज्यूस मैदानामध्ये पोहोचवला जातोय आणि आपण बघतोय वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येताना आपण समीरला बघतोय. नक्कीच त्याच्या समोर तेजस असेल. तेजसला समीरचा मागच्या षटकात एकच चेंडू खेळायला मिळाला होता. यावेळेस समीर ती स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय का पाहावं लागेल, कारण समीरचा फॉर्म आता या सामन्यामध्ये चांगला आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच 8 चेंडू 19 धावांवर खेळताना यावेळेस पुढे येऊन गेल्याचा प्रयत्न. चेंडू जातोय समोरच्या दिशेला. मुख्य व्यासपीठाला सलामी देताना 6 धावांसाठीचा दमदार षटकार. आपण बघतोय इथे तेजस काय फलंदाजी करतोय. 1 साइडेड फलंदाजी आपल्या संघासाठी करताना आपण इथे बघतोय. पुढचा चेंडू आणि आपण इथे बघतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. फलंदाजाला काहीच समजत नाहीये. डॉट बॉल. खूप वेळाने एक डॉट बॉल खेळतोय तेजस. आपण बघतोय 10 चेंडू आणि 25 धावांवर खेळताना तेजस संघ सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवर आपण बघितलंय. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू मार्गस्थ आणि यावेळेस लोक उलटाचा चेंडू होता जाऊन पायावर आदळतोय, परंतु नक्कीच आपण बघतोय थोडासा बाहेरच्या दिशेला. नक्कीच ते डॉट बॉल सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा केले जाते आणि धावसंख्या स्थिरावते 30 या धावसंख्येवर. समीरने जे वैयक्तिक पहिलं षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये एकच धाव दिली होती. यावेळेस आपण बघतोय बॅटची कडा लागून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि फलंदाज जो फॉर्म मध्ये होता तो तेजस होतोय झेलबाद.
मॅन फ्रॉम करवले तेजस पाटील आपण मैदानामध्ये बघतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी करताना समीरने दाखवून दिले. दुसऱ्या षटकात सुद्धा एक धाव दिली होती. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला पहिल्या चेंडूवर एक खणखणीत षटकार ठोकला होता, परंतु नंतर 2 डॉट बॉल आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर तेजस सारख्या इन फॉर्म फलंदाजाला मॅचची कडा घेऊन यष्टीरक्षकाकडे झेल देण्यास प्रवृत्त केलंय आणि नक्कीच तेजसला माघारी परतवून लावलंय. आपण बघतोय 5वा चेंडू घेऊन समीर. यावेळेस पुन्हा एकदा लो बुलटाचा चेंडू होता, परंतु पायावर होता, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठीचा दमदार खणकदार षटकार. आपण बघतोय बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पायावर टाकलेला चेंडू लो उलटाचा होता, परंतु नक्कीच खाली बसून आपण इथे बघतोय चांगला फटका खेळलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषेपार. 6 धावांनी नक्कीच संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवर. या षटकामध्ये 2 चेंडू खराब आणि त्या दोन्ही चेंडूंचा फलंदाजांनी चांगला फायदा घेतलाय. नक्कीच या षटकामध्ये 12 धावा कमावल्या आहेत, परंतु अजून एखादा मोठा फटका या षटकात यावा लागेल आणि तो फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्या दिशेला क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते आणि धावसंख्या होते 4 षटक पूर्ण, 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मॅन फ्रॉम वाशिंद आपण बघतोय नवीन गोलंदाजी मार्कवर गणेश येतोय. नक्कीच वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी 5वा षटक घेऊन येताना, कारण 4 षटकांमध्ये कुठेतरी समीरच्या गोलंदाजीने थोडासा थांबा लागला होता. नक्कीच गणेशच्या पहिल्या चेंडूवर इथे चांगला फटका आणि इथे बघतोय चेंडू जातोय डायरेक्ट सीमा रेषा पार. षटकार. बघतोय नक्कीच काय चेंडू टाकला होता. बघतो आपण चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चांगली उसळी घेतली होती, त्याचा पुरेपूर फायदा घेताना मागच्या दिशेला टोलावून दिलाय. नक्कीच चेंडू गेलाय सीमारेषा पार 4 धावांसाठी आणि आपण नक्कीच बघतोय मिळताय 6 धावांसाठी आणि बघतोय आपण नक्कीच या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचतोय 44. लॉस्ट फॉर 4 विकेट. 4-4-4. नक्कीच पुढचा चेंडू घेऊन गणेशवर आता थोडस दडपण असेल किंवा कारण पहिल्या चेंडूवर चांगलं आक्रमण केलं. यावेळेस समोरच्या दिशेला मारलेला फटका आपण बघतोय जातोय का, पार होतोय का, नाही नाही नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि फलंदाज होतोय झेलबाद. शुभ स्वागतम, अथ स्वागतम. उद्योजक आणि समाजसेवक योगेशजी गोरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच आपल्या सर्वांना उपस्थिती पाहायला मिळेल कार्यकुशल, कार्यसम्राट, दमदार नगरसेवक साहेब म्हणून ज्यांची ख्याती आहे, आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणून जे पद भूषवत आहेत, असे आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री नगरसेवक साहेब आदरणीय संजयजी भराडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. साहेबांचं संदीपजी भराडे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. साहेबांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत. तसेच माननीय श्री
योगेशजी गोरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मंचावर आपण बघतोय पाहुण्यांची मांदियाळी अंबरनाथ नगर परिषदेचे नगरसेवक संदीप बराडे साहेब, तसेच अंबरनाथ मधील शिवसेनेचं एक नेतृत्व योगेशजी गोरे साहेब यांचं सुद्धा आपण बघतोय मंचावर आगमन. भीमटोला आयोजित भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4मध्ये आपण 3 दिवस पाहुण्यांची मांदियाळी बघतोय. दरम्यानच्या काळात पुढचा चेंडू घेऊन गणेशला आपण बघतोय यावेळेस हलक्या हाताने चेंडू ढकललाय. आपण बघतोय चेंडू जातोय सीमारेषे लगत. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू काही थांबत नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी दणदणीत खणखणीत चौकार. आपण बघतोय ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून ही दाखवली जाणारी लाईव्ह स्पर्धा. आपण नक्कीच खूप सुंदर असं थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केलं जात आहे आणि नक्कीच आपण ऑनलाईन प्रेक्षक जे जोडले गेले तर त्यांचं सुद्धा भीमटोला आयोजित अंबरनाथ आपण बघतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये सर्वच ऑनलाईन प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू घेऊन गणेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अंतर सुद्धा पार करतोय की नाही पाहावं लागेल. काय झेल घेतलाय आपण बघतोय अप्पूने आणि नक्कीच इथे फलंदाज होतोय झेलबाद. फसलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. अप्पू गो क्षेत्ररक्षणासाठी होता आणि नक्कीच त्याने उडी मारून हा झेल पकडलाय. काय तो झेल, नक्कीच या झेल साठी कौतुक झालं पाहिजे अप्पूचं. आणि आपण बघतोय धाव संख्या स्थिरावली होती 48. या धाव संख्येवर 6 गडी आतापर्यंत बाद झालेत. नक्कीच या षटकामध्ये सुद्धा खूप सुंदर अशी गोलंदाजी गणेश यांनी केली आणि नवीन फलंदाजीसाठी आलेले तो चेतन आपण बघतोय 10 धावा देताना 2 महत्वाचे गडी बाद केले. हे अखेरचं षटक हाणामारीच्या षटकामध्ये नक्कीच एक षटकार एक चौकार गेला असेल परंतु 2 महत्वाचे गडी सुद्धा बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले ते गणेश या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळू दिला जात नाहीये फलंदाजाला आणि नक्कीच इतर रोखलं गेलंय. 5 षटकांमध्ये 48 धावांवर VNCC या संघाला आपण बघतोय आणि नक्कीच जिंकण्यासाठी 49 धावांचं आव्हान. नक्कीच आपण बघतोय आपण 1 षटक टाकताना 13 धावा दिल्यात आणि 1 गडी घेतलाय. समीरने नक्कीच 2 षटक टाकलेत 15 धावा देत आहे आणि नक्की 2 विकेट घेतलेत. कपिलने 1 षटक टाकताना 10 धावा देताना आपण बघितलं आणि गणेशने सुद्धा 1 षटक टाकताना 10 धावा. शेवटचं षटक होतं महत्वाचं षटक होतं. त्या षटकामध्ये 2 गडी बाद केले. अशा 48 धावा झालेत आणि जिंकण्यासाठी आपण बघतोय 49 धावांचं लक्ष्य असेल. पुष्कर शिवांश 11 या संघासाठी.
चेक. चला मॅचच्या दिशेला पण लवकरात लवकर वळणार आहोत. विनंती असेल त्वरित सामन्याला देखील सुरुवात करायची. 48 धावा धावफलकावरती 49 49 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. गुड आफ्टरनून ऑल व्ह्युअर्स. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जीवन हे छान आहे पण थोडं लहान आहे. महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलो या गोष्टीचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एकीकडे कल्याण ग्रामीणचा कोहिनूर, ज्याला कल्याण ग्रामीणचा क्रिस गेल म्हणून ओळखला जातो, असा मुकेश गायकर आणि त्याच्या सोबतीला टेनिस क्रिकेट पटलावरचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, शहापूर क्रिकेटचा धोनी आणि त्या सोबतीला गोठेकर गावाचा गणेश टिंगोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानावरती होईल दाखल. 5 षटक विजयासाठी 49 धावांची आवश्यकता. मुकेश गायकर मॅन फ्रॉम मानिवली, कल्याण ग्रामीण मधील मानिवली गावाचा हा सितारा म्हणून मुकेश गायकर याची भरपूर सारी ओळख आहे. या अंगामध्ये एक बाईक त्या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या सोबतीला आपल्याला गणेश डिंगोरे पाहायला मिळतील. 7 बाईक, एक 4 व्हीलरचा मानकरी मैदानावरती गणेश डिंगोरे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बरोबर. आपण मुख्य व्यासपीठावर काही सन्मान आणि सत्कार पार पडणार आहोत. सन्मान्य संतोष सहस्रे बुद्धे साहेब या ठिकाणी जोडले गेलेत. मी या स्पर्धेचे आयोजक दादाभाऊ अभंग यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. सन्माननीय संतोष सहस्रे बुद्धे साहेब या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जोडले गेलेत. मी दादाभाऊ अभंगे काका यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. भीमटोला मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 हे 4थं पर्व आणि सातत्याने स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून उद्घाटन सोहळ्यापासून कित्येक मान्यवरांची रेलचेल या व्यासपीठावर पाहायला मिळते आणि अतिथी देव भ्रम प्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा या स्पर्धेच्या वतीने सन्मान आणि सत्कार केला जातोय. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक आणि संविधानाची प्रत देऊन या ठिकाणी संतोष सहस्रे बुद्धे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल व्हाईट यॉर्कर, परफेक्ट व्हाईट यॉर्करचा नमुना दाखवला आणि डॉट बॉलने या ओव्हरला सुरुवात होते. मुख्य व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय संतोष सहस्रे बुद्धे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. सन्मान चिन्ह, मायेची शाल, प्रेमाचा प्रतीक, पुष्पगुच्छ आणि संविधानाची एक प्रत, एक गोड आठवण या स्पर्धेची देऊन साहेबांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. 48चं टार्गेट 5 ओव्हरमध्ये फारसं काही मोठं टार्गेट नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरला डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. दुसरा बॉल पुढ्यात टाकलाय. पुन्हा एकदा समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. पिचिंग झाल्यानंतर उजव्या स्टिचच्या बाहेर थोडासा खाली राहिलाय. दुसरा बॉल डॉट. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दिनेश भाविस्कर सर यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. मी दादाभाऊ अभंग यांना विनंती करेन की आपण आपलं शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचे. 2 डॉट बॉलने ओव्हरची सुरुवात केली आणि अशाच पद्धतीने डॉट बॉलची संख्या देखील वाढवावी लागेल, कारण 5 ओव्हरमध्ये 48 धावा डिफेन्स करायचे. मुख्य व्यासपीठावर सन्माननीय दिनेश भाविस्कर साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. दादाभाऊ अभंग यांच्या शुभ हस्ते सन्मान पार पडला. तो यावेळी सुडवलाय बॉलला फाईन क्षेत्रामध्ये लॉंग लेग मधून पॉवर पिच षटक असताना बॉल चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. ओके 49 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. पहिल्या 2 बॉलवरती थोडीशी शांतता पाहायला मिळाली, मात्र गोठेकर गावाचा गणेश डिंगोरे, ज्याला शहापूर क्रिकेटचा धोनी असं म्हटलं जातं, जो खेळाडू तुम्ही जास्त वेळ शांत बसू शकत नाही, का या खेळाडूच्या नावावरती 7 बाईक्स आणि एक 4 व्हीलर आहे मैदानावरती, तो दाखवून देतोय. पहिले 2 बॉल शांत बसला, मात्र त्यानंतर फॉलिंग स्वीप आणि त्यावरती चौकार.
यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक. गणेश डिंगोरे, जीडीची बॅट आता बोलतीये आणि जीडीच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा शहापूरचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक सिक्सर. साथीने धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है आशियाना, वो बोली 3 का उठाना पड़ता है. 49 धावा बनवायचे आहेत. 49 धावा बनवत असताना प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. बॉल हवेमध्ये कॅच कंप्लीट झाली आहे. जीडी गणेश डिंगोरेच्या खेळीचा अंत. पहिले चौकार त्यानंतर सिक्सर. मोठ्या धावेच्या प्रयत्नामध्ये हा खेळाडू पुन्हा एकदा होता. हाफ व्हॉली बॉल त्यावरती मोठा स्ट्रोक मारण्याचा मोह आवरू शकला नाहीये. विकेटचा पत होत असताना कॅच पकडली गेली आहे. पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना पुष्कर शिवांश 11 या संघाला. फलंदाज गणेश डिंगोरे. बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर कल्याण डोंबिवली परिसरामधील आडिली गावचा विजय पवार आपल्याला पाहायला मिळतील. विजयच्या मतीने कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. जबरदस्त कमबॅक करत असताना मैदानावरती सोन्यासारखी गोलंदाजी करतोय. जणू काही 24 कॅरेट सोना या खेळाडूने फेकलाय आणि त्या बॉल वरती फलंदाज बाद होत असताना जीडी गणेश डिंगोरे. शहापूर टेनिस क्रिकेटचा धोनी मैदानाच्या बाहेर गेलाय. आता आडिवली गावचा सुपुत्र कल्याण डोंबिवली मधील एक जबरदस्त खेळाडू विजय पवार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. मोह यावेळेस देखील आवरू शकले नाहीयेत. बिडाऊनच्या हात्यामध्ये झेल स्वीकारला गेलाय. फलंदाजाच्या खेळीचा अंत. दुसरा धक्का विजय पवारला आल्या पावली. परतावा लागतंय माघारी. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. आपण मुख्य व्यासपीठावर काही सन्मान पार पाडणार आहोत. आरोग्य समिती अध्यक्ष आणि नगरसेवक साहेब संदीपजी बराटे साहेब यांना आपण सन्मानित करूयात. मी या स्पर्धेचे आयोजक तुषारजी मस्के साहेबांना मी विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते सन्मानित करायचे. स्वतः ऍडव्होकेट देखील आहेत. असं म्हटलं जातं की क्रिकेट पासून कोणी दूर राहू शकत नाहीत. वकील असतील, इंजिनियर असतील, विद्यार्थी, सर्वजणांना वेळ लावणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट. नगरसेवक साहेब सन्माननीय संदीप भराडे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. या स्पर्धेचे शिल्पकार मुख्य आयोजक तुषारदादा मस्के यांच्या शुभ हस्ते सन्मान दिले. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे HM हरेश मिरकुटेच्या बॅट मधून 10 गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. दांडगा अनुभव आहे. प्रोफेशनल क्रिकेट भरपूर वर्षापासून जो खेळाडू खेळतोय असा हरेश मैदानावरती पहिल्या बॉल वरती चौकार ठोकून मॅच मध्ये कमबॅक करून देतोय. धावसंख्या 15 पाहायला मिळेल. दुसरीकडे VSCC नितळस संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नितळस संघाचं मी विशेष कौतुक करेल. एक गाव एक ग्रामीण फॉर्मॅट मध्ये खेळणारा संघ, पण त्या खेळाडूंना एक वेगळी वलय निर्माण व्हावी त्यासाठी एक वेगळा अनुभव देखील तितकाच गरजेचा असतो. आणि ओपन मध्ये कधीच खेळले नव्हते, सो ओपन मध्ये एंट्री पहिल्यांदाच टाकली आहे. प्रत्येक खेळाडूला अनुभव मिळावा म्हणून चांगली संकल्पना आपल्याला पॅकर्स आणि VSCC यांच्या वतीने पाहायला मिळते. संजू सांगडे साहेब आपल्याला पाहायला मिळतील, जे पॅकर आहेत, या संघाचे पुरस्कर्ते आहेत, संघ मालक आहेत, त्यांचं देखील कौतुक असेल. मात्र यावेळेस स्विच हिट पुन्हा एकदा केलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेला फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळेल. मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 ऑन द बोर्ड. 49 धावांची आवश्यकता आहे. 17 धावा धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फलंदाजी. पहिले 2 चेंडू जबरदस्त होते, मात्र त्यानंतर कमबॅक करून दाखवलं.
गणेश डिंगोरेच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर विकेट आली. हरेश मिरकुटे पुन्हा एकदा आला. विजय पवार बाद झाल्यानंतर आणि विजय पवार बाद झाल्यानंतर अतिशय बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस देखील मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेला फटका दमदार पाहायला मिळतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजीचा मुजायरा. इनफिल्ड भेदली आहे, आउटफिल्ड फास्ट आणि बॉल सीमा पलीकडे. हरेश मिरकुटेच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा दमदार चौकार. आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या 21 धावा धावफलकावरती, म्हणजे अजून देखील 28 धावांची आवश्यकता है. 20 बॉल 28, 20 गेंदों में 28 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए रहेगा इक्वेशन. बल्लेबाजी करते हुए टीम पुष्कर शिवांश 11 के लिए. 20 गेंदे 28 रन, ये इक्वेशन जीत के लिए. ऑप्शन के बाहर सफल हो गया ऑन साइड के ऊपर, सिर्फ और सिर्फ टहलाया है. लोवर फुल टॉस मिस्टेक होती हुई डीप मिड विकेट क्षेत्र में, जहां पर सिंगल मिलेगी वहां पर ये डबल. 1 रन मुफ्त की, और कहा जाता है मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. यहां पर 2 रन मुकम्मल, 2 रनों की मदद से रन संख्या स्कोर कार्ड में जाके पहुंची है 23 रनों के ऊपर. 26 रनों की अभी भी आवश्यकता. 19 गेंदों का खेल शेष. 19 गेंदे 26 रन, ये जीत के लिए इक्वेशन. अभी यहां से जीतने के लिए एक आध दो विकेट लेने बहुत ही ज्यादा जरूरी है. बैटिंग करते हुए टीम पुष्कर शिवांश 11 को करना क्या है, तो उन्हें एक आध दो डबल, एक आध दो सिंगल और उसके साथ चौके छक्के लगाने यहां से बहुत ही ज्यादा जरूरी है. गेंदबाज तैयार, फिर से एक बार तेजस. इस बार रडार से दूर रखना चाहते थे, लेकिन आती हुई ये बिंदी गेंद, आती हुई ये डॉट गेंद से ओवर की समाप्ति. 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या जाके पहुंची है 23 रनों के ऊपर, यानी कि जीत के लिए अभी भी 18 गेंदे, 18 गेंदों में 26 रनों की आवश्यकता. यह इक्वेशन रहेगा. डीजे सोन्या आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळते की काय, हा प्रश्न मैदानावरती झालाय उपस्थित. पाहू शकतो येस पंच कळवतात डिसिजन थोडासा लेट आलाय, मात्र थेट आलाय. व्हाईट बॉल, म्हणजे अजून देखील 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. स्पेल कंटिन्यू करत असताना सोन्या नितसगावचा एक सुपुत्र ज्याने जबरदस्त गोलंदाजी नेहमी केली आहे, तो खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतो. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळाली, मात्र बॉल थोडासा दूर होता. मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2. हरेश थोडेसे स्कीड होत आहेत, आता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 बॉल 23 इक्वेशन. आणि कल्याण ग्रामीणचा क्रिस गेल, कल्याण ग्रामीणचा कोहिनूर. स्ट्रायकिंग एंड वरती मुकेश गायकर. यावेळेस ऑन साईडला वळवलाय डीप मध्ये. बॉल जाण्या अगोदरच नशीब सोबत आहे. फिल्डिंग करत असताना VSCC आणि जीतने टाळ्या वाजवल्यात. जीत आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. वकलनगावचा सीताराम, ज्या खेळाडूने रेट्रो पासून मेट्रो पर्यंत अनेक सारे मॅचेस गाजवलेत, असा खेळाडू यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 16 चेंडू
22 धावांची आवश्यकता. HM हरीश मिरकुटे आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. 16 बॉल 22 ची आवश्यकता. कव्हरच्या दिशेला अल्टी पल्टी स्विच हिट आपल्याला पाहायला मिळाला होता. स्विच हिटचा प्रयत्न आलेली मैदानावरती सिंगल. 21 ची आवश्यकता अजून देखील आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू 21 धावा विजयाचं इक्वेशन पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 13, दुसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं अतिशय महत्वाचं, कारण 3 बॉल मध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज सोन्याने. यावेळेस फुल टॉस आणि फुल टोल वसूल करायचा प्रयत्न जरूर आहे. डीप मध्ये फिल्डर कॅच होईल कंप्लीट. ओमकारच्या वतीने फलंदाजातील बाद विकेटचं पतन. मुकेश खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गडी गमावला बॅटिंग करत असताना. तिसरा पुष्कर शिवांश 11 संघाने मुकेश गायकर बॅक टू दी पवेलियन. टिटवाळा परिसरामधील एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, राया गावचा सुपुत्र, ज्या खेळाडूने यंदाचा हंगाम गाजवलाय, मुस्तकीम कुंगले उर्फ अप्पू मैदानावरती पाहायला मिळतोय. ज्या संघाला हरवण्याचे स्वप्न संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट बघतो अशा गोरसई ब संघाविरुद्ध अनेक साऱ्या मोठ्या खेळी या खेळाडूने खेळल्यात असा खेळाडू अप्पू कुंगले मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यंदा झालेला आपण पाहू शकतो कल्याण तालुका प्रीमियर लीग, त्या कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली होती. त्या सोबतीला कल्याण ग्रामीण असेल, भिवंडी परिसर असेल, PTC परिसर असेल, शहापूर परिसर असेल, कल्याण डोंबिवली परिसर असेल, बदलापूर परिसर असेल, पनवेल परिसर असेल, ठाणे नव्हे तर रायगड पालघर मध्ये जाऊन या खेळाडूने आपल्या नावाची दहशत निर्माण केली असा अप्पू कुंगले मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र कौतुक करावं लागेल सोन्याचं, ज्या सोन्याने जबरदस्त कामगिरी केली. एकीकडे आपण पाहू शकतो सोन्या आपल्याला पाहायला मिळतील कमी वयामध्ये देखील आपल्या नावाची दखल संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला घ्यायला भाग पाडली. मात्र अप्पू जबरदस्त टच मध्ये अंगामध्ये आणि तेच दाखवतोय तो. लॉंग लेगच्या दिशेला फेकून दिले बॉलला सीमा पलीकडे आलेला दमदार 4 धावांसाठी चौका. संख्या फलकावरती 32 सोन्या पाहायला मिळतोय. वय वर्ष 20-21 च्या आसपास आहे. मात्र या कमी वयामध्ये देखील 4 बाईक्स ज्या खेळाडूच्या नावावरती असा सोन्या गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर अप्पू कुंगले यंदाच्या अंगामध्ये फार चांगले टच मध्ये. मात्र समोर कुठला खेळाडू याला बघण्यापेक्षा आपल्या गोलंदाजीवरती विश्वास ठेवावा लागेल. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल, बघता बघता निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. हिट्स मिनिमम 4 धावांसाठी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. अप्पू कुंगले मुस्तकीमच्या बॅट मधून हा जबरदस्त चौकार. की आवश्यकता विजयाचा इक्वेशन पाहायला मिलेल. 12 गेंदों में 13 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए रहेगा इक्वेशन, लेकिन कमबैक करना पड़ेगा. कमबैक किस तरीके से होगा ये भी देखना बहुत ही ज्यादा दिलचस्प. 12 गेंदे 13 रनों की आवश्यकता और गेंदबाजी की कमान संभालते हुए जीत बोयर, मैन फ्रॉम वाकलन. टेनिस क्रिकेट की एक बड़ी टीम जिसमें केतन मात्र खेलते, उस टीम के कैप्टन यानी कि जीत हमें मैदान के अंदर देखने को मिलेंगे. जीत के माध्यम से किस तरीके से गेंदबाजी होगी देखना बड़ा ही दिलचस्प. ऐसे कहा जाता है कि जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. अब ये प्रेशर सिचुएशन है, इस प्रेशर सिचुएशन में कमबैक करना पड़ेगा. VSCC नितलस टीम को 12 गेंदे 13 रनों की आवश्यकता. जीत के दहलीज के ऊपर पुष्कर शिवांश 11 हमें देखने को मिल रही है. इस बार फिर से एक बार आड़े बल्ले से गेंद को आड़े लिया और फेंक दिया स्क्वायर ऑफ द विकेट. लॉन्ग लेग को चीरते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर, सड़क पे कड़क
बेधड़क 4 रनों के लिए बेहतरीन चौका। हाफ ट्रैकर और पैर पर गेंद थी। फिर से एक बार स्विच हिट करना चाहते थे, गेंद और बल्ला बिल्कुल संपर्क नहीं। बिंदी गेंद डॉट बिंग की होती हुई समाप्ति। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर देखते देखते 40 रनों के ऊपर, यानी कि जीत के लिए 10 गेंदों में 9 रनों की आवश्यकता। लेस देन रन बॉल इक्वेशन। अरे गेंद के ऊपर सिंगल मारे फिर भी आप एक गेंद रखकर मैच जीत सकते हो। इस बार सिर्फ और सिर्फ दिशा दिखाई, थोड़ा सा टेंटेटिव अप्रोच हमें देखने को मिला हरीश के माध्यम से। थोड़े से नाखुश है, लेकिन चेहरे पे हंसी है। लेकिन हंसे चेहरे का मतलब ये नहीं होता उन्हें तकलीफ नहीं होती, क्योंकि मिस्टेक हो चुकी थी, ये मालूम था। और अब 9 गेंदे 9 रनों की आवश्यकता, ये जीत के लिए इक्वेशन। 9 गेंदे जीत के लिए 9 रनों की आवश्यकता। पहली गेंद के ऊपर चौका है, लेकिन उसके बाद 2 बिंदी गेंदे, 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे। विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय। कशा प्रकारची कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं। 9 चेंडू 9 धाबा इक्वेशन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। स्ट्रायकिंग एंड वरती हरीश। यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल फुल केलाय आणि बॉलला गुल केलाय। फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल सिक्सर। झाला तरी मी म्हणेल हरकत नाहीये। जर तुम्ही प्रयत्न केला नाही तुम्ही हरता, मात्र जर तुम्ही प्रयत्न केले तर एकतर तुम्ही जिंकता तरी, नाहीतर तुम्ही शिकता तरी। आणि मैदानावरती जे प्रयत्न नितळ संघाने केले ते कमालीचे प्रयत्न होते। आलाय सिक्सर, सामना झालाय फिनिश, सामना जिंकलाय पुष्कर शिवांश 11 संघाने। मात्र सर्वांची मनं जिंकली आहेत ती मात्र पनवेल परिसरामधील नितळ संघाने। अभिनंदन पुष्कर शिवांश 11, हार्ड लक टफ लक, ते म्हणजेच VSCC नितळ संघ। फार चांगला प्रयत्न आपल्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला। मॅन ऑफ द मॅचच्या दिवशीला आपण बोलणार आहोत, मात्र त्या अगोदर टॉस आपण करतोय। टॉस केला जाईल, एकीकडे अलांटी खोणी आणि दुसरीकडे पुष्कर शिवांश 11 अशी 2 नामांकित संघ पाहायला मिळतील।